माहितीये का, यांना ना मेहंदी आवडली, फक्त सांगत नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तर इतकी छान रंगली आहे ना मेहंदी. हो की नाही, खरं आहे ना? लाजले बहुतेक. तुझ्या समोर माझं कौतुक करायला त्यांना संकोच वाटला, पळाले. हे सगळं तूच थांबवू शकतोस आणि तूच काय निघून जातोस. करणार आहे काय ते. सकू वहिनींची अशी अवस्था भोगवत नाहीये. अरे तुला पण खूप त्रास होतोय रे, पण मी काय करू मला सांग. आता एक छोटासा धागा जरी लागला असता ना तरी मी काही करू शकलो असतो. पण माईच्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत रे माझ्याकडे. तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला माझ्याकडे काहीतरी ठोस नको का. माणिक, बघू मेहंदी. वा, किती छान रंगलीये ग मेहंदी. अगं, हे काय फक्त हातावरच काढलीस? म्हणजे अगं म्हणजे पावलं तशीच आहेत. सकू, अगं तिच्या पावलांवर शुभचिन्ह काढली नाहीस का? विसरलीस का? काढायचीच नाहीयेत. या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणारी गृहलक्ष्मी आहे ती. चल बस तिच्या पायाजवळ आणि आलता काढ. अय्या, मीच विसरले. सखू काढ. देवा, अहो काय हे. एक तर उघड उघड सखूच्या उरावर सवत आणून बसवताय आणि वर सखूनेच त्या सवतीची सेवाही करायची, तिचे गोडवेही गायचे. अहो सखूला, तुमच्या माझ्या सखूला ही वागणूक. गेले 2-3 दिवस सखू इतकं सहन करतेय. पण तुम्ही पुरुष आहात ना, स्त्रीचं दुःख तुम्हाला समजणारच नाही. आणि त्यात सवत कसा जीव जाळते हे तर तुम्हाला कधीच समजणार नाही. हा, आता मोठमोठ्या शब्दात गुंडाळून त्याला चुचकारत राहाल तुम्ही. देवी देवी देवी, अहो उगाच आपल्यावर विषय घसरवण्यासाठी निमित्त शोधू नका. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, माझी पट्टराणी आणि सर्वाधिक आवडती अर्धांगिनी तुम्हीच आहात. पुरे पुरे, नकोच तो विषय. माझ्याकडे बोलण्यासारखं आणि तुम्हाला निरुत्तर करण्यासारखं बरंच काही आहे हो. मुळे आपलं राहू दे, आपण सखूबद्दल बोलू. हो, पण माझ्या त्राग्याचा संदर्भ मात्र लक्षात असू द्या. आज्ञा दे. पुरे, मी काही विरघळणार वगैरे नाहीये हो. मुद्द्याचं बोला. देवी, सखू अजून लहान आहे. सवती मत्सराची भावना तिला ठाऊकच नाहीये. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता या सगळ्या विषयाला तो रंग लावून बघूच नका. हो हो, पण त्या मोठी झाल्यावर, अर्थ उमगल्यावर मात्र हे वास्तव तिला अधिक दाहक ठरेल ना. आणि आजची सखू निरागस आहे मान्य हो, पण लहान बाळाला सुद्धा त्याचं खेळणं जर कोणी बळे बळे हिसकावून घेतलं तर त्रास, दुःख होतच ना. तर ती धूर्त माणिक सखूचा नवराच बळकवायला निघालीये आणि ते सुद्धा सखूलाच वेठीला धरून तिच्या करवीच हे सगळं करवून घेतायत. तुमचं काळीच कसं पिळवटत नाही हो. ये दिगो, बस.
अरे माझं काय काम आहे इथे? अरे दिगू मामा कुठे चाललास? बस ना. हे बघ तरी सखू किती छान आलता काढतीये. अरे दिगू बस ना जरा बस. अहो खुर्चीवर बसलेत ना, मग मी सुद्धा त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसले, म्हणजे मग सखू माझ्या पायाशी येईल. आई आई ग आई. माणिक काय ग काय झालं? पाय दुखतोय का? थांब थांब वर बस वर बस. ये इथे बस. ये बस बरं इथे. अगं ए तू काय बघत बसलीयस? चल इथे ये बस आणि आलता लाव. दिगू मामा, माणिक अगदी एखाद्या गोष्टीतल्या राजकन्येसारखी गोरी गोरी सुंदर दिसतीये ना. अगं राजकन्या काय म्हणतेस? राजबिंड्या दिगूची राणीच आहे ती. हातापायाशी दासदासी पण आहेत. अगं सखू, तू कशाला रागवतेस? तू सुद्धा राणीच आहेस की. नाहीतरी राजाला 2 राण्या असतातच की, एक आवडती आणि एक नावडती. म्हणजे मी आवडती आणि तू नावड. अगं नावडती म्हणजे तू, पासी, पटी. आणि पटी नेहमी पायाशीच असतात की नाही? इथे सुद्धा आवडती नावडती सुरू झालं. हे बोलणं किती जिव्हारी लागतं ठाऊक आहे का तुम्हाला? अहो बायकांच्या जीवाला किती डागण्या दिल्या जातात याची जरा तरी कल्पना आहे का तुम्हाला? देवी मलाही त्याची कल्पना नाही आणि तुम्हालाही नाही, कारण माझ्या आवडत्या राणी तर तुम्हीच आहात. हे तर तुम्ही बोलूच नका. समोर जी कोणती राणी असेल, मग ती सत्यभामा असो, कालिंदी असो, नाहीतर जांबवंती, प्रत्येकीला तुम्ही हेच वाक्य ऐकवता. हे काही ठाऊक नाही का मला? समोर जी राणी असेल ती तुमची आवडती असते. गोड बोलून भुरळ घातलं की झालं आपलं. हा देवी 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 विषय सुटतोय. आवडती नावडती हा विषय इथे माणिक कडून आला. माणिक म्हणाली की ती आवडती आहे, पण नवरा म्हणजे दिगू असं काही म्हणाला का? दिगूची आवडती सखूच आहे, जशा तुम्ही माझ्या. चला गणेश पूजन संपन्न झाले. आता पुढील सोपस्कारांना सुरुवात करूया. बरं मी काय म्हणतो, आधी रीतसर तोंडी करार करून घेऊया. सगळं कसं शास्त्र शुद्ध झालेलं बरं. ठीक आहे, करा सुरुवात. हा तर आमच्या इथे श्री कृपे करून सुभेदार यांची सुकन्या ची सौका माणी आणि मनोरमाबाईंचे सुपुत्र दिगंबरराव यांचा लग्नापूर्वीचा साखरपुडा आज इथे होत आहे. तरी उभय पक्ष या दोघांच्या प्रस्ताविक विवाहाला मान्यता देत आहेत. काय मनोरमा वहिनी? हो हो. वत्सला, यमुना,
हा आणि माझी काय, माझी संमती आहेच. अहो आधी दिगंबर रावांना पसंती विचारा, त्यांना मुलगी पसंत असायला हवी ना. म्हणजे पसंत असेलच, पण औपचारिकता पूर्ण करायला हवी. हो बरं दिगू, माणिक तुला पसंत आहे ना? हा, आणि तसंही माणिक सारख्या मुलीला कोण नापसंत करणार नाही का, काय दिगू? दिगू, दिगूला मान्य आहे हा विवाह. माणिक पसंत आहे त्याला. दिगू अरे सांग रे सांग. मग दे मला आता वचन, पुन्हा असा आतताईपणा करणार नाहीस आणि तू लग्नाला तयार आहेस. हो, देतो मी वचन. हा चला, पसंत आहे. तर आता उभय पक्ष, गुरुजीने सांगितल्याप्रमाणे आधी माणिकला विचारायला पाहिजे नाही का? हा, तर माणिक तुला मान्य आहे ना? इश्श, अर्थातच मान्य आहे. आणि आमच्या लेकीचं सुख ती आमची पसंती. वा वा वा, गुरुजी सगळ्यांची पसंती आली. आता पुढचा विधी सुरू करा. चला पुढची विधी सुरू करू. थांबा, सर्वात महत्वाची पसंती आणि मान्यता राहिली ना. कोणाची कोणाची? अहो सखूची. सखूने आपणहून हे लग्न मान्य करायला हवं ना. त्याची काय गरज आहे माणिक? असतं कसं, आधी सखूला विचारा. हा सखू बाळ, मी काय विचारतोय ते कळतंय ना तुला? तुझ्या नवऱ्याबरोबर माणिकचा विवाह होतो हे मान्य आहे ना तुला? विठुराय, माझ्यावर ही काय वेळ आली? सखू, असं नाही. कबुली द्यायला हवी. हो, सगळ्यांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने बोल. मला विवाह मान्य. त्याला उत्तम शिक्कामोर्तब झाला. आता रीतीप्रमाणे वधूच्या माता पित्यांनी जावयाचा मानपान करायचा आहे. गजाननराव, तयारी करा. दिगंबरराव, बसा. आता चेहऱ्यावरची नाराजी दूर कर आणि पाटावर बस. त्यात तुझं आणि आपल्या घराचंच भलं होणार आहे. हा? चल.
ये 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 उठ ये उठ ये हा, बस हा हो हे काय इतकं? अहो सुभेदार, शकून म्हणून एक नाणं किंवा मोहर द्यायची असते. एवढ्या मोहरा देऊन जावई विकत घ्यायचं आहे की काय? अहो गुरुजी, सुभेदारांची ऐपत आहे. शिवाय आमचे जावई अमूल्य आहेत आणि आमच्या लेकीची पसंत लाख मोलाची आहे. मी तर म्हणालो होतो लग्नामध्ये 100 तोळे सोनं देईन म्हणून, पण आता मात्र माझ्या माणिकला 200 तोळं सोनं देणार आहे लग्नामध्ये. सुभेदारांचा थाट आहे तो. घ्या. मानपान विधी संपन्न झाला. आता कुंकू लावण्याच्या विधीला सुरुवात करूया. नियोजित वधूला कुंकू लावून तिची ओटी भरायची आहे. करा तयारी. गुरुजी, आमच्या घराण्यामध्ये एक पद्धत आहे. नवऱ्या मुलांनी नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलीनी नवऱ्या मुलाला सोन्याची अंगठी घातली पाहिजे. साखरपुडा तेव्हाच पूर्ण होतो. आणि हा अंगठी घालण्याचा कार्यक्रम आपण कुंकू लावण्याच्या कार्यक्रमानंतर लगेचच करून घेऊ. हे आधी सांगायचं ना. माणिकसाठी छानशी अंगठी केली असती आम्ही. अहो वहिनी, आपण सखूसाठी केली आहे ना अंगठी. ती कुठे वापरली आपण? कोरी करकरीत तर आहे. पण ती सखूसाठी केली होती ना. तो भूतकाळ झाला. अंगठी नवीन आहे, माणिकसाठी वापरता येईल. नाही, पण सखूसाठी केलेली अंगठी. तीच अंगठी हवी आहे. अगं ठीक आहे ठीक आहे. तुझ्या सगळं मनासारखं होईल. हा यमुने, जा ती अंगठी घेऊन ये जा. तोवर आपण कुंकू लावायचा विधी सुरू करूया. हा ये बाळा ये. ये वाळून जाऊ बाई या. यमुने सगळ्यांनी वधूला कुंकू लावून झालं ना. थांबा ना गुरुजी, एक महत्वाची व्यक्ती राहिली आहे. माझी सखी. सखूने पण कुंकू लावायला हवं ना. तिच्या कुंकू लावण्याने आमच्यात एक गोड नातं आकार घेणार आहे. सखू, ये ना, मला कुंकू लाव.
सखू अगं ये ग. माणिकताई एवढा मान देते तुला, मग बघत काय बसलीयस, ये ना. भाग्यवान आहेस. लाव कुंकू. अगं बाई, अपशकुन देवा, काय आहे अगं सखू, काय अमंगळ केलंस हे. अगं बाई, जाऊबाई, हो कुंकू सांडलं आता. मुद्दामून केलंस ना हे सगळं. बाई, काय ग, फुटक्या नशिबाची, फाटक्या हाताची, अपशकुनी कुठली. हे हे काय केलंस, कुकू सांडलंस, अगं दिवा पाडलास, तुला कळतंय का. तू करते माझ्या दिगूच्या जीवावर उठलीयस. तुझाही नवरा आहेच ना तो. माणिकवर सूड घेण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर उठलीस. जीवावर नाही सासूबाई, खरंच ताईची. एक शब्द बोलू नकोस, अपशकुनी मुलगी. चल या घरात निघ. तुला ना, तू इथे नकोच आहेस मला. तुझं तोंड काळं कर. मुळात या शुभ कार्यात तू मला नकोच आहेस. चल चल चल. ये मुकाट्यानं इथंच राहायचं. आणि खबरदार, तुझं हे काळं तोंड घेऊन या खोली बाहेर पडलीस तर. नवऱ्याच्या जीवावर उठलीस, कुंकू सांडलास, दिवा पाडलास. या बाबतीत तुझ्या आई बापाने काही संस्कार केले नाहीत का, काही शिकवलं नाही का. मग कशाला जगते, जा ना, मर जा ना जाऊन कुठेतरी. तुझ्या जाचातून तरी आम्हाला सोडाव. सखू, आज माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं बघ. तुला असंच अपमानित, खजील झालेलं पाहिजे इच्छा होती माझी. स्वतःला खूप शहाणी समजतेस ना. माझ्या तावडीतून वारंवार निसटून जात होतीस, मला धोबी पछाड देत होतीस. आता कशी तोंडावर पडलीयस ना. हो, आता तुझ्या कर्माची फळं. आणि बस इथे रडत.